आलेख्य समुल्लेखन भित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहु सर्व लोकानां प्रकृतिं शास्त्रपारगां तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवां। पंचसवदमद्भुतान् पंचतत्त्वादिनायकान् पंचब्रह्ममयानौमि पंचाचार्यान् जगद्गुरुन् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकयः चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। प्रप्रथम जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्यांच्या चरणी अनंत दीर्घदंडवत साष्टांग प्रणिपात करून 12व्या शतकामध्ये ज्यांनी हिंदू वीरशैव लिंगायत धर्मामध्ये क्रांती घडवून आणले असे क्रांतीवीर जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या चरणी अनंत शिरसाष्टांग दंडवत समर्पित करून या क्षेत्राचे क्षेत्रनायक गजाननाच्या चरणी तथा वेळापूर मठाचे ज्येष्ठ मठाधिपती सद्गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महाराजांच्या चरणी सुद्धा अनंत शिरसाष्टांग वंदन समर्पित करून या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये मूल्याचं उपस्थिती दर्शवून सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरिता उपस्थित राहिलेले माजी नगरसेवक नीलराज डोंगेजी तथा आत्ताचे नगरसेवक धर्मराज घोडकेजी तथा जिल्हा अध्यक्ष शिवा संघटना पंढरपूरचे राजेंद्र भिंगेजी तथा सुभाष खटावकरजी एवं सुंदर अशा या कार्यक्रमाचे आयोजन केलेले या संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर कोरेजी तथा सर्व त्यांचे सहकारीगण या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित असलेले सर्वजण माता बंधू भगिनी आणखी लहान मुले आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये सदैव विराजमान असणाऱ्या त्या परशिव चैतन्यास नमो नमः। शिवसांबजै नमः। पार्वतीपते शिव हर हर। झोप आलाय वाटतं सर्वांना? झोप आलाय का? आलंय ना? मग जोरात जयघोष केलं पाहिजे। कसं बघा हो, आज अक्षय तृतीया आहे, चांगला आमरस खाल्ला असाल तुम्ही घरात, खरं का खोटं? मग आमरस खाल्लात ना, मग कसं जोरात जयघोष व्हायला पाहिजे। सर्व आपलं जयघोष फक्त आपल्या या मंदिरापुरते नव्हे तर संपूर्ण पंढरपूर मध्ये या ठिकाणी सर्वत्र पोहोचलं पाहिजे, तसं जयघोष पाहिजे। आता हर हर म्हटल्यानंतर दोन्ही हात वरी करून महादेव म्हणून सर्वजण जयघोष करायचा आहे। हर हर। आवाज आला नाही, वरचे पत्र उडून गेले पाहिजे, तेवढं जोरात करायचं आहे। हर 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 हर। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की, सद्गुरु मुक्तेश्वर
शिवाचार्य महाराज की. तर या ठिकाणी गेल्या अनेक अनेक वर्षापासून अविरतपणे चालू असलेल्या या ठिकाणी जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा आपण प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर जयंती आपण सर्वजण आचरण करीत आलेले आहात. जगज्योती महात्मा बसवेश्वर हे अत्यंत या ठिकाणी थोर सत्पुरुष या आपल्या महाराष्ट्राच्या तथा कर्नाटकाच्या या पावन भूमीवर होऊन गेलेले आहेत. 12व्या शतकामध्ये मंगळवेढाच्या जवळ बसवेश्वर महाराजांचा जन्म होतो. जन्म झाल्यानंतर 12व्या शतकामध्ये काही पाखंडी लोक, अज्ञानी लोक, अंधश्रद्धावान लोक या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राहत असताना त्यांच्या जीवनामध्ये असलेल्या अंधश्रद्धेला, अज्ञानाला, पाखंडाला संपवण्याचे कार्य जर कोणी केलेले आहेत तर ते जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी केलेले आहेत. हिंदू वीरशैव लिंगायत हा जो आपला धर्म आहे, हा धर्म हा कुठलाही प्रकाराचा आजकाल उगवलेला धर्म नव्हे. हा हिंदू वीरशैव लिंगायत धर्म हा सनातन धर्म आहे. बघा, आपल्या सर्वांना वाटत असतो की नाही 12व्या शतकामध्ये आपला लिंगायत धर्म उदयाला आलेला आहे असं आपल्याला वाटतो. नव्हे तर सतयुगामध्ये जे आपले पंचाचार्य आहेत, ज्यांना आपण रेणुक, दारुक, एकोरामाराध्य, पंडिताराध्य, विश्वाराध्य अनेक नावाने आपण या ठिकाणी संबोधन करतो, ते जगद्गुरु पंचाचार्यांनी सतयुगामध्ये आपला हिंदू वीरशैव लिंगायत धर्माची स्थापना केली. त्यावेळेस त्यांचं नाव काय होतं? एकवक्त्र, द्विवक्त्र, त्रिवक्त्र असं त्यांचे नाव होते. तत्पश्चात त्रेतामध्ये एकाक्षर, द्विक्षर, त्रिक्षर या नावाने पुन्हा अवतार धारण करून पुन्हा एकदा संपुष्टात आलेली या धर्माला जागृत केले. तेवढंच नव्हे, पुन्हा या ठिकाणी द्वापर मध्ये आल्यानंतर रेणुकाचार्य, दारुकाचार्य, एकोरामाराध्य या प्रकारे नावाने या ठिकाणी अवतार धारण करून पुन्हा एकदा काय करू लागले? धर्माचं रक्षण करू लागले. सध्या कलियुगामध्ये रेवणाराध्य, मरुणाराध्य, एकोरामाराध्य अशा या नावाने या ठिकाणी पुन्हा अवतार धारण करून आपल्या हिंदू वीरशैव लिंगायत धर्माला जे संपुष्टात आलेलं होतं त्याला पुन्हा चालना देण्याचे कार्य जगद्गुरु पंचाचार्य करत आलेले आहेत. हे सर्व करत असताना एक शतक असं येतो, तो शतक म्हणजे 12वा शतक. ह्या 12व्या शतकामध्ये सर्व आपले हिंदू लोक आपल्या धर्मापासून या ठिकाणी विमुख होऊन अंधश्रद्धेच्या मार्गावर चालत होते, आपल्या अज्ञानाच्या मार्गावर चालत होते. प्रत्येकाच्या घरामध्ये नाना प्रकारचे पाखंड या ठिकाणी सुरुवात होते. हे सर्व असत असताना त्यावेळेस जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी या ठिकाणी जाणून घेतलं आपले लोक धर्माचं सर्व या ठिकाणी जो काही मूळ ज्ञान आहे ते मूळ ज्ञान विसरून गेलेलं आहे. संपुष्टात आलेल्या धर्माला वाचवण्याचं कार्य कोण या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. म्हणून सांगायला या ठिकाणी आनंद होत आहे. जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी बघा 12व्या शतकामध्ये किती मोठं क्रांती घडवून आणले. आता सध्याच्या आपल्या 21व्या शतकामध्ये आता कुठल्या सेंचुरी आहे? 21 सेंचुरी चालू आहे. ह्या काळामध्ये सुद्धा स्त्री पुरुष समानतेसाठी, महिलाच्या आरक्षणासाठी नाना प्रकारचे आंदोलन करावं लागत असतात, नाना प्रकारचे या ठिकाणी मोर्चा काढावा लागत असतात. परंतु सद्भक्त हो, विचार करा, महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये स्त्री पुरुष समानतेचा कायदा करून प्रत्येक महिलेला समान अधिकार देण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून ते श्रेष्ठ या ठिकाणी आहे. बघा, विचार करा, आज सुद्धा आपल्या घरामध्ये आपण महिलेला काय करतो? या ठिकाणी निम्न दर्जा देत असतो. महिला म्हटलं की काय करते ती? काम, घरातलं काम करते आणि दिवसभर पडून राहते असं आपल्या सर्वांचं या ठिकाणी
वैयक्तिक आपलं मत असतो, परंतु ती महिला साधारण नसून जगात जननी आहे म्हणून संपूर्ण जगाला कोण दाखवून दिलं म्हणजे महात्मा बसवेश्वरांनी या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. एवढंच नव्हे, आता हल्लीच्या युगामध्ये आपण सर्वजण लोकशाही 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 म्हणून आपण सर्वजण म्हणत असतो, परंतु या लोकशाहीच जर खरं कोणी या ठिकाणी बीज जर पेरले असतील तर ते आपल्या जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपमच्या या नावाखाली या लोकशाहीचे बीज या ठिकाणी पेरलेले आहे. किती या ठिकाणी महान असं कार्य त्यांनी या ठिकाणी बजावलेले आहे, त्याचा आपण सर्वांनी दक्षता घेतलं पाहिजे. सद्भक्त हो, 100 वर्ष आपलं नाव असण्यासाठी 100 वर्ष जगणं महत्वाचं नसतं. एक दिवस असले कार्य करा, 100 वर्षापर्यंत आपलं नाव असायला हवं, तसं कार्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी केलेलं आहे. कितवी जयंती आहे आज? कोणीतरी बघा माहिती नसेल तर 895 या ठिकाणी जयंती आपण साजरा करत आहोत. म्हणजे जवळपास 900 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत. 900 वर्षापासून आपण नित्य स्मरण करत आलेले आहोत. कशासाठी हो? तरी का सर्वांना येऊन आपल्याला सोनं नाणं दिलेले आहेत का? आपल्याला 10 एकर आपल्या नावावर केलेले आहेत का? का आपल्या पाठीमागं उभारून आपल्याला आमदार खासदार केलेले आहेत का? नाही. कशासाठी आज आपण त्यांचं या ठिकाणी जयंती साजरा करत आहोत? तर त्यांनी प्रत्येक मानवाला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं महान असं कार्य केलेलं आहे, म्हणून आपण प्रत्येक जण त्यांचा आज जयंती या ठिकाणी साजरा करत आहोत. कारण या ठिकाणी पाखंड, अंधश्रद्धा, अज्ञान खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालू होत आपल्या भारतामध्ये. कोणीही या ठिकाणी ब्राह्मण येणार, कोणीही एक व्यक्ती येणार, आणखी म्हणणार तुम्ही असं जर नाही केलात तर देव तुम्हाला श्राप देईल, जर तुम्ही असं नाही केलात तर देव तुमचं सर्व कुटुंबाचा नाश करेल. हे शक्य असते का हो? आता बघा, हल्लीच्या 21व्या सेंचुरी मध्ये सुद्धा 21व्या शतकात सर्वांना फोन आहे, लॅपटॉप आहे, टीव्ही आहे, एवढं ज्ञानाचे साधन असताना सुद्धा आणखीन आपण लोक अंधश्रद्धेला बळी पडत असतो. खरे का खोटं आहे हो? तोंड असेल तर बोला, नाहीतर फोन बघत बसा. खरे का खोटं आहे? आता बघा, आषाढ मध्ये देवीचं थंडी निघत असते, माहित आहे का नाही? थंडी निघत असते. तुम्ही इकडे काय म्हणताय त्याला? देवीचं यात्रा करतात ना, मग त्यावेळेस बघा देवीचं आरती चालू झाले रे झालं बाबा बाबा बाबा, काय ते महिला सर्व केस मोकळे सोडून थई 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 करून नाचायला सुरुवात करतात. काय म्हणतात? माझ्या अंगात देवी आल्या, माझ्या अंगात देवी आल्या. तुम्ही बघितलं असाल, गाणगापूरला वगैरे जाताय, गाणगापूरला गेल्यानंतर आरती चालू झालं तर कसं करते एक लोक. तसं एकदा काय झालं म्हणजे एक ती महिला, वृद्ध महिला आजीबाई, ती आजीबाई पंढरपूरहून सोलापूरला तिला जायचं होतं. त्यामुळे ती आजी काय केली, बस स्टँडवर आली. बस स्टँडवर येऊन त्या ठिकाणी बस आता सोलापूरला कुठलं जाता त्या फरक क्रमांकावर उभारली. थोड्या वेळाने बस आलं. बस आल्यानंतर त्या बस मध्ये चढली, जागा वगैरे सर्व सीट वगैरे धरून बसली. बसल्यानंतर मग बस निघालं. थोडस पंढरपूरच्या बाहेर गेल्यानंतर आता कंडक्टर काय करते, तू काय करते तर तिकीट काढत असते. मग कंडक्टर तिकीट देण्यासाठी तिकीट 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 असं म्हणत 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 सर्वांचे पैसे घेऊन तिकीट द्यायला सुरुवात केले. मग आजीबाई पण आता तिकीटाचे पैसे देण्यासाठी काय करते, आपलं पर्स उघडून बघते. आणखी उघडून बघितल्यावर काय, पर्स मध्ये 1 पैसा सुद्धा नाही. आजी भिवून गेली, माझ्या तर पिशवीमध्ये 1 रुपये सुद्धा नाही. आणखी मला तर सोलापूरला पोहोचायचं आहे. आणखी जर मी पैसे नाही दिले तर तो मला कंडक्टर काय करेल, इथंच मला खाली सोडून पुढे निघून जाईल. मग आजीबाई त्या ठिकाणी डोकं चालवते, आणखी म्हणते हरकत नाही, कंडक्टर येऊ दे माझ्या जवळ, मी एक युती काय तर करून ठेवते. मग तिकीट 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 म्हणत येतो. आणखी ही आजीबाई जिथं बसली होती त्याच्या जवळ येऊन म्हणतो, आजीबाई तिकीट 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 असं म्हटला. तेवढ्यातच आजीला जसं कंडक्टर तिकीट मागितला, आजीबाई आपल्या केस मोकळं सोडून थई 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 करून नाचू सुरुवात केली. नाचायला चालू केली आजीबाई.
म्हणू लागले काय रे? माझ्या अंगात देवी आलंय, माझ्या अंगात देवी आलंय, मला कसं काय पैसे मागता, मला कसं काय पैसे मागता? कंडक्टर भूल गेला त्या ठिकाणी. म्हणू लागला आता देवाकडून कोण पैसे घ्यायचे, कसं काय पैसे घ्यायचं? घेऊन गेला कंडक्टर. तिकिटाचे तर पैसे घेतलाच नाही, आपल्या खिशामध्ये जे होते पैसे ते सर्व पैसे सुद्धा काढून त्या आजीबाईच्या ओठीमध्ये टाकला. हे सर्व कोण बघितलं? पंढरपूरची एक चाभरी आजी बघितली. ती म्हातारी बघितली. म्हातारी बघितल्यानंतर विचार केली, हे आयडिया चांगला आहे बाबा, तिकिटाचे 50 रुपये वाचवता येत आहे आता. ती म्हणाली पुन्हा एकदा मी कुठं तर जात असताना हेच मी पण ट्राय करते. म्हणून आजीबाई मनामध्ये विचार करून बसली. आणखीन असंच एक दिवस येतो. दिवस आल्यानंतर तिला पण सोलापूरला जायचं होतं. मग सोलापूरला जायचं असताना त्या ठिकाणी मग आजीबाई पुन्हा बस स्टँडवर गेली. बस स्टँडवर त्या फ्लॅट क्रमांकावर उभारली. मग थोड्या वेळात बस आला, आत बसली. आणखीन बसल्यानंतर त्या ठिकाणी बस निघालं. मग बस निघाल्यानंतर पुन्हा कंडक्टर काय करू लागला, तिकीट घेण्यासाठी येऊ लागला. तिकीट 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 म्हणत. परंतु तो कंडक्टर कोण होता माहित आहे का? आपले सिद्धेश्वर कोरे होते. थोडस त्यांनी मग सिद्धेश्वर कोरे होते. त्यांनी खूप चालाक व्यक्तिमत्व, खूप हुशार व्यक्तिमत्व. मग तो हुशार व्यक्तिमत्व असल्यामुळं तिकीट 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 असं म्हणत येऊ लागले. मग येत असताना ही आजीबाई त्यांना बघितली. कंडक्टर आपल्या जवळ येत आहे. आणखी त्या दिवशी एकादशी होतं म्हणून एवढं बस फुल झालतं ना, त्या बसामध्ये बसायला जागा सोडा, उभा राहायला जागा नव्हतं. त्या बस मध्ये एवढं लोक भरले तर ना, आतमधला हवा सुद्धा पास होत नव्हतं. तेवढं लोक, 100 लोकांच्या ऐवजी 200 लोक त्या बसामध्ये भरले होते. तेवढ्या गर्दीच्या बसामध्ये तिकीट काढण्यासाठी आमचे कोरे सर या ठिकाणी येऊ लागले. मग तिकीट 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 म्हणत येत असताना मग ती आजीबाई विचार केली, परवा जे जे झालेलं आहे ते मला आठवण आहे, मी सुद्धा तसंच करणार, 50 रुपये वाचवणार म्हटले. मग कोळे सर त्या आजी जवळ आले, त्या चापरी आजी जवळ येऊन म्हणू लागले, आजीबाई तिकीट 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 म्हणू लागले. तेवढ्यातच ती आजी काय केली हो, केस मोकळा सोडून मग त्या ठिकाणी नाचू लागले. नाचत नाचत म्हणू लागले, माझ्या अंगात देव आलाय, माझ्या अंगात देव आलाय, माझ्याकडचं पैसे कसं काय येता, माझ्याकडचं पैसे कसं काय येत आहे. परंतु आमचे सिद्धेश्वर सर खूप हुशार होते. त्यांनी आजीबाईला म्हणू लागले, ए येडी आजीबाई, बस मध्ये एकदा बघ, बस किती फुल भरलेला आहे, लोकांना बसायचं सोय, उभं राहायला जागा नाही. या ठिकाणी उभं राहायला जागा नसताना एकाला उभं राहायला जागा नाही, आणखीन तू एका सीटावर तू तर बसलीस, तुझ्या अंगामध्ये त्या देवीला सुद्धा घेऊन बसली, 2-2 तिकिटाचे पैसे दे, आता 2-2 तिकिटाचे पैसे दे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, म्हणजे लोक 12व्या शतकामध्ये या ठिकाणी अज्ञान, अंधश्रद्धा, पाखंडाच्या मार्गावर चालले होते. त्यांना योग्य असं या ठिकाणी मार्ग दर्शवण्यासाठी ज्यांचा जन्म असा झालेला आहे ते व्यक्तिमत्व कोण होते, म्हणजे जगज्योती महात्मा बसवेश्वर होते. म्हणून आपण सर्वजण गर्वाने सांगितलं पाहिजे या ठिकाणी. अहो तुम्ही फक्त नावाने वीरशैव आहात, कर्माने आहात का? कोणतरी सांगा, किती जणांच्या गळ्यामध्ये लिंग आहेत, किती जण रोज पूजा करताय, किती जण भस्म या ठिकाणी धारण करून आलेला आहे. ह्या गोष्टीचा विचार करायला हवा. अहो फक्त नावाने कर्माने या ठिकाणी आपण जन्माने वीरशैव झालेला आहोत. जन्माने वीरशैव होऊ नका, कर्माने वीरशैव व्हा म्हणून कोण सांगितलेलं आहे? जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. जीवनात काही करू नका माय बाप, नवीन युग आहे त्या युगाप्रमाणेच जगा. फक्त आपला धर्म या ठिकाणी सोडू नका. कारण आपण आपलं जर धर्म जर सोडलं, आपलं संस्कृती जर सोडलं, तर आपलं या ठिकाणी अस्तित्व नष्ट व्हायला क्षणाचा वेळ सुद्धा लागणारा नाही. आपलं धर्म जोपासा, आपल्या येणाऱ्या मुलाबाळांना सांगा आपलं गुरु कोण आहेत, आपले या ठिकाणी संत महात्मा कोण आहेत, आपल्या धर्माचं संस्थापक केलेले पंचाचार्यांचं त्यांना माहिती द्या. सर्वांचं तुम्ही त्यांना माहिती द्यायला पाहिजे. तुमचे मुलं थोडस 1-4 शब्द शाळेमध्ये कमी जरी शिकतील
तरी सुद्धा हरकत नाही माईबाप, परंतु तुमच्या मुलांना मात्र संस्कार चांगले द्या. त्यांच्याकडून रोज लिंग पूजा करून घ्या. अहो आपलं अस्तित्वच लिंग पूजामुळे टिकलेलं आहे. आणखीन जर आपण आपलं अस्तित्वच म्हणजे लिंग पूजा जर तुम्ही सोडलात, मग आपलं या ठिकाणी नाश होण्याशिवाय राहील का हो? विचार करा. असं आपण कोणीही करायचं नाही. बघा, मी तुम्हाला असं सांगत नाहीये की तुम्ही तुमचं व्यवसाय धंदा पाणी नोकरी सर्व सोडून पूजा पाठ करा. ह्या मतातलं मी नाही. तुम्ही कसं जगायला पाहिजे माहित आहे का? ज्यांच्याकडे 2 एकर आहे, 4 एकर कसं करता येईल याच्याकडे तुम्ही ध्यान केंद्रित करा. ज्यांच्याकडं 2 BHK आहे, आपल्याला 4 BHK कसं करता येईल याच्याकडे अगोदर लक्ष द्या. ज्यांच्या बँक खात्यामध्ये 5 लाखचं एफडी आहे, 10 लाखचं एफडी कसं करता येईल याच्याकडे लक्ष द्या. ज्यांच्याकडे 2 व्हीलर आहे, त्या 2 व्हीलरचं 4 व्हीलर कसं करता येईल याच्याकडे लक्ष द्या. परंतु हे सर्व करत असताना एक गोष्ट कोणीही विसरायचं नाही. ते गोष्ट म्हणजे जसं आपण जेवत असताना पहा, आपण पोट भरून गळ्याला येईपर्यंत आपण जेवतो का नाही हो? पोट भरून कंठाला येईपर्यंत आपण जेवतो, परंतु त्या कंठापर्यंत खाल्लेलं अन्न पचण्यासाठी काय करतो? चिमूटभर काय खातो? माती खातात ना. खाल्लेलं पचण्यासाठी काय खाताय? बडीशोप म्हणा, ओवा म्हणा. ओवा खाताय का नाही? मग खाल्लेलं पचण्यासाठी, गळापर्यंत खाल्लेलं अन्न पचण्यासाठी चिमूटभर या ठिकाणी ओवा खायला पाहिजे. तसं संसार कुठपर्यंत करा? पोट भरून गळ्याला येईपर्यंत संसार करा, परंतु केलेला संसार पचण्यासाठी काय करा माहिती? चिमूटभर या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करा. तुमचं जीवन या ठिकाणी धन्य झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. चिमूटभर जर तुम्ही ओवा नाही खाल्लात, पोट खराब होऊन जाईल. आणखीन जर चिमूटभर जर तुम्ही भगवंताचं नाव जर नाही घेतलात, तर जीवन खराब होऊन जाईल. त्यामुळे सर्वजण आपल्या जीवनामध्ये केवळ 2 मिनिट तरी होऊ दे, लिंग पूजा करा, लिंगाला पाणी घाला, भस्म धारण करा, त्याचं तीर्थ घ्या, गुरूंचं, लिंगाचं, जंगमांचं या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये नामस्मरण करा. आणखीन आपलं जीवन या ठिकाणी धन्य करून घ्या. तुमच्या मुलांना संस्कार द्या. आज तुम्ही या ठिकाणी 50-100 लोक जमलेले आहात, परंतु या 100 जणांमध्ये तुम्ही फक्त या ठिकाणी एकदा नजर फिरून बघा, किती जण या ठिकाणी युवक आलेले आहेत. तो किती आहेत युवक या ठिकाणी? कोणी सुद्धा दिसत नाही. बोटावर मोजण्या इतके 4-5 लोक युवक आलेले आहेत. म्हणजे विचार करा, जे आपण म्हणत असतो आपल्या देशाचं भवितव्य, आपल्या धर्माचं भवितव्य युवकाच्या हातात आहे, आणि युवकाच्या हातामध्ये मात्र फक्त पबजीचा मोबाईल आहे. खरंय का नाही? त्यामुळे विचार करायला पाहिजे. मायबाप, तुमच्या मुलांना तुम्ही या ठिकाणी खवळलं पाहिजे, त्यांना रागवलं पाहिजे, त्यांना संस्कार दिले पाहिजे. विचार करा, तुम्ही असताना, तुम्ही जिवंत असताना त्यांनी धर्माच्या मार्गावर जर वळत नसेल, तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला पाणी तरी पाजतील का? नाही पाजणार. विचार करा ह्या गोष्टींचे. संस्कार द्या. तुमच्या मुलांना संस्कार देऊन त्यांना उत्तम असं नागरिक बनवा. बघा, आज आपला भारत देश, अगोदर भारत देश या ठिकाणी सोन्याची चिडिया होती. मला असं वाटतं वैयक्तिक, सोन्याची चिडिया म्हणजे काय? भारतात भरपूर सोनं नाणं होतं म्हणून सोन्याची चिडिया नव्हती. सोनं नाणं तर होतं आपल्याकडे भरपूर, परंतु सोन्याची चिडिया कशासाठी होती माहित आहे का? कारण आपल्याकडे या ठिकाणी लात मारून पाणी काढणारे युवक या ठिकाणी होते, म्हणून भारत ही सोन्याची चिडिया होती. आणखी आता असले हे युवक व्यसनाधीन होऊन या ठिकाणी धर्माचं, राष्ट्राचं विचार न करता आपल्या या घरामध्ये आपलं जीवन व्यर्थ करत बसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना सुधारवण्यासाठी संस्कार द्या, योग्य शिक्षण द्या, त्यांना योग्य असं ज्ञान द्या. रोज फक्त 2 मिनिट लिंग पूजा करायला सांगा. भस्म लावल्याशिवाय कोणीही घराच्या बाहेर आपण निघायचं नाही. विचार करा, इतर धर्मातले, आम्ही या ठिकाणी कुठल्याही धर्माचं मी नाव नाही या ठिकाणी घेत, परंतु विचार करा, इतर धर्मामध्ये त्यांचे मुलं पायावर चालायला सुरुवात केली ना, 5-5 वेळा नेऊन नमस्कार करायला लावतात त्यांच्या देवाला. आणि आपले मुलं किती वेळा जाते? किती वेळा जाते? विचार करा. बाहेर तर जाऊ दे, घरातल्या देवांचा तरी पाया पडतात का? घरातले देव, आई वडील, त्यांचे पाया पडतात? विचार करायला पाहिजे.
त्यामुळे सर्वजण उत्तम असा आपल्या मुलांना संस्कार द्या. कशासाठी संस्कार द्यायचं माहिती आहे का? आता बघा, संस्काराने कसं या ठिकाणी होत असतो एवढं सांगतो, आणखी माझ्या भाषणाला विराम देतो, प्रवचनाला. बघा, संस्कारामुळे नेमकं काय घडतंय? दूध आहे, समजा दूध कसं लिटर आहे हो? बोला ना. 70 रुपये. मला असं वाटायला सर्व लोक गुटखा वगैरे खाऊन बसलाय का? नाही ना, बोला, आम्ही तुमचंच आहे. 70 रुपये लिटर आहे दूध. मग त्या दुधाला थोडस संस्कार द्या, म्हणजे त्यामध्ये थोडस विरजण घाला, आणखी रात्रभर झाकून ठेवा. काय होत आहे हो? दही होत आहे. दही कसं लिटर आहे? 100 रुपये लिटर आहे. म्हणजे थोडस दुधाला संस्कार दिला, 100 रुपयाचं दही झालं. त्या दहीला थोडस संस्कार द्या, म्हणजे रवीने त्यामध्ये फिरवा, आणखी त्याचा ताक होतं. ताक झाल्यानंतर वरी काय येतो? लोणी येत आहे. लोणी कसं किलो आहे? 500 रुपये किलो आहे. मग त्या 500 रुपयाच्या लोणीला पुन्हा थोडस काय करा? संस्कार द्या. म्हणजे एका पात्रामध्ये घ्या, पात्रामध्ये घेऊन त्या लोणीला ठेवा, आणखी गॅस पेटवा. काय भेटतो? तूप भेटतंय. तूप कसं किलो आहे? 700 रुपये किलो आहे. म्हणजे 70 रुपयाच्या दुधाला थोडा संस्कार दिला, 100 रुपयाचं दही झालं. 100 रुपयाच्या दह्याला थोडासा संस्कार दिला, 500 रुपयाचं लोणी झालं. 500 रुपयाच्या लोणीला थोडासा संस्कार दिला, 700 रुपयाचं तूप झालं. म्हणजे जसं जसं तुम्ही त्या दुधाला संस्कार देत गेला, तसं तसं या ठिकाणी दुधाचं मूल्य वाढत गेलं. जसं जसं तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार देत जाल, तसं तसं तुमच्या मुलांचं मूल्य वाढत जाईल. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार द्यायला पाहिजे. त्यांचं मूल्य जर वाढवायचं असेल तर त्यांना तुम्ही निश्चिंत संस्कार द्या. संस्कार देऊन आपल्या गुरूंकडे आपण त्यांना घेऊन जायला हवं. आपल्या जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी जे आपले वीरशैव लिंगायत धर्माचे जे संस्थापक आहेत, बघा ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. आपले हिंदू वीरशैव लिंगायत धर्माचे जे संस्थापक आहेत, संस्थापक कोण आहेत? जगदादि जगद्गुरु रेणुकाजी पंचाचार्य. फक्त रेणुकाचार्य नव्हे, पंचाचार्य. आणि आपले धर्माचे जे प्रचारक प्रसारक आहेत ते कोण आहेत? जगज्योती महात्मा बसवेश्वर आहेत. कन्फ्युजन करून घेऊ नका यामध्ये. त्यामुळे आपण सर्वजण जगद्गुरु पंचाचार्य तथा या ठिकाणी आपले महात्मा बसवेश्वरांनी जे आपल्याला संस्कार सांगितलेले आहेत, जे आपल्याला मार्ग सांगितलेले आहेत, त्या मार्गावर आपण सदैव चालत राहा. सर्वजण आपल्या जीवनामध्ये यश, कीर्ती, विजय, धन, धान्य, संपत्ती सर्व कमवत राहत आपल्या मुलांना योग्य असं संस्कार देत राहा. एवढंच सांगून, कारण खूप वेळ झालेला आहे, आपल्या सर्वांना पुन्हा प्रसादाला स्वयंपाक सुद्धा करायचा आहे. त्यामुळे जास्त वेळ न घेता या ठिकाणी आमचे 2 शब्द त्या महाराजांच्या चरणी अर्पण करीतो. ओम शांती शांती शांती.